ओके, आपल्याला आता काय बघायचं, स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स. हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन्स. इलेव्हन ट्वेल्थचा जरी आपण विचार केला आहे तरी इलेव्हन ट्वेल्थचा आपण आपल्याला काय लक्षात की ह्या स्टेप्स बऱ्यापैकी समजत नाही. आणि दहावीला हे बेस आहे. दहावीला काय आहे, बेस आहे. तर बेस तुम्हाला आधी समजून घ्यायला पाहिजे. देन यू आर एबल टू. अजून एक चॅप्टर सांगतोय, ऑनलाईन आत्ताच सांगून देतोय. केमिस्ट्रीचं दहावीचं एक कार्बन कंपाऊंड म्हणून चॅप्टर आहे. ते कार्बन कंपाऊंड जर तुम्ही केलं, कार्बन कंपाऊंड आपण एकदम शेवटी घेतो आणि एकदम पुरसटमध्ये घेतो, म्हणजे जास्त वेळ घेतो. घेण्यामागचं एकच कारण आहे, कार्बन कंपाऊंड आपण व्यवस्थित का घेतो त्याचे घाट आणि शेवटी घेतो. का कारण आहे तर त्याचं रिझन आत्ताच ऑनलाईन पण सांगून देतो आहे की ते चॅप्टर म्हणजे जसं हॅलोजन, तर 11वी 12वीला हॅलोजन आपण तिथं बेस शिकतो. तर 11वी 12वीला हॅलोजन काय पूर्ण एक चॅप्टर आहे. आलं लक्षात. अल्कली मेटल्स तर डायरेक्ट चॅप्टर आहे, ते पूर्ण स्पेशल एक एक चॅप्टर्स आहेत 11th 10thला. आणि त्याचा बेस कुठे आहे, बेस कुठे आहे, दहावीला. कुठला चॅप्टर, सिमिलर लाईक दिस. आपल्याला ह्या स्टेप्स यायला पाहिजे. ओके, तर बघा, फर्स्ट जे बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन्स आहेत त्याला ट्रायल अँड एरर मेथड म्हटली जाते. म्हणजे नो वन इज परफेक्ट. प्रोबेबली ट्रायल अँड एरर मेथडचा अजून एक पॉईंट असतो की तुम्ही त्याला स्वतःच्या कॅल्क्युलेशनने करू शकता. त्याच्यात ती मुभा असते. आपण खालती NA आणि Na2ला कम्पेअर केलेले कोणी दुसऱ्या पद्धतीनेही करू शकतो. मॅथचा एक रूल असतो, लेफ्ट हँड साईडवरून आपण राईट हँड साईडला जातो. पण खूप क्वचित लोकच ही गोष्ट पण करतात की राईट हँड साईडवरून लेफ्ट हँड साईडला जातात. बोथ द स्टेप्स आर सेम. तर ट्रायल अँड एरर म्हणजे कसं की तुम्ही चेक करायचं की कुठलं जे एलिमेंट आहे, जे घटक आहे, तुम्ही कसं घेऊ शकता. हा एक पण लक्षात ठेवा. देन कन्वर्ट वर्ड इक्वेशन इंटू केमिकल इक्वेशन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक वर्ड इक्वेशन दिलेलं असतं. वर्ड इक्वेशन दिलेलं आहे. तुम्ही चॅप्टर नंबर 2मध्ये कुठल्या इक्वेशनला, म्हणजे सपोज टू बी हायड्रोजन, तर तुम्हाला सिम्बॉल्स वगैरे सगळं माहिती असायला पाहिजे. मग दहावीत तुम्ही काय करायला हवं, पहिले 20 एलिमेंट, स्कूलला पण सांगितलं असेल, पहिले 20 एलिमेंट्स पूर्ण पाठ करून घ्या. देन कन्वर्ट वर्ड इक्वेशन इंटू केमिकल इक्वेशन. आणि 9thला सुद्धा तुम्हाला हे इक्वेशन, सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे, नंतर सल्फ्युरिक ॲसिड काय, 9thला सुद्धा हे होतंच. मग बघा, सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं, त्यांनी एक इक्वेशन, वर्ड इक्वेशन दिलेलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड प्लस सोडियम सल्फेट प्लस वॉटर, असं हे कन्वर्जन त्यांनी दिलेलं आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू चेक आउट दॅट द गिवन वर्ड इक्वेशन. फर्स्ट यू हॅव टू राईट डाऊन इन द केमिकल इक्वेशन दुर्वेश, and after writing it in the chemical equation you have to check out that all the elements on the reactant and the products are same or not. Then sodium hydroxide, so sodium Na hydroxide OH, sulfuric acid H2SO4, then sodium sulfate Na2SO4 and water H2. हे आपण आधी शिकून झालेलं आहे, आपण फक्त रिकॉल करतोय, तर म्हणून इथं पूर्ण लिहिलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो बघा, Na हा एक एलिमेंट आहे, ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे, हायड्रोजन हा एक एलिमेंट आहे. तर आपल्याला सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे 3 द्यायचे एलिमेंटमध्ये. हा एक टेबल तयार करायचा, एलिमेंट, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. तर पहिले एलिमेंट घेतो आपण, सोडियम, ऑक्सिजन, hydrogen. Hydrogen is already written, then sulfur is there, and again oxygen is also written here. So then what I have to do, we know that the contents of the elements in the left hand side, that is in the reactant, are also present in product. Just check out whether any other new element is given there or not. Actually it doesn't happen. कारण आपण म्हणतो की एक हिंदीचे एक म्हण आहे, हां, बोया पेड़ बबूल का आम कहाँ से पाए. म्हणजे आपण रिॲक्टंटमध्ये जे टाकलेले आहे तेच तुम्हाला प्रोडक्टला भेटेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि जरी आपण हे थिओरिटिकल करतोय, कम्पेअर करणं हे काय थिओरिटिकल, प्रॅक्टिकलमध्ये कसं असतं, सायंटिस्ट लोक जे करत असतात एलिमेंट तयार, तर एलिमेंट तयार करत असताना ते घटक रिॲक्टंटला जे टाकलेत ते प्रोडक्टला ऑटोमॅटिकली भेटतात.
आणि मग आपण मजाकमध्ये दरवेळेस काहीतरी बोलतोच की फॉर एक्झाम्पल आपण गेले दुर्वेशकडे चहा प्यायला, तर दुर्वेशने चहा आणि काल पण शिकवलं मी क्लासमध्ये तिथं काय चहा प्यायला गेले. चहा प्यायला गेल्यानंतर काय केलं आपण, जेवढी चहा टाकायची तेवढी ते चहा कडक होईल. किंवा आपण हॉटेलवर जरी गेले तर काही जण काय म्हणतात कडक फिक्की, मग तो चहा कसा राहील, चहा जास्त आणि साखर कमी का जास्त. आणि एखादी जण काय म्हणतो भाऊ मीडियम पण गोड कर, कोणी कोणी कडक गोड म्हणेल. तर ते जे शब्द आहे ते एक प्रकारे ते घटक आहेत की ते तुम्हाला प्रूव्ह करताय की तुम्ही रिॲक्टंटला जे टाकणार आहे तेच प्रोडक्टला भेटेल. आता दुर्वेशला चहाच पालायची नव्हती आपल्याला, भाऊनं साखरच टाकली नाही, पुढच्या वेळेस माणूस जाणारच नाही. असं नको करत जाऊ दुर्वेश, असं करणार नाही ना बा. म्हणा सर तुम्ही कुठे आले, आम्ही येऊ चहा प्यायला तुझ्याकडे. चल बघा, मग स्टेप 2 काय करतोय आपण, पहिले इलेमेंट लिहून घेतले आणि इलेमेंट लिहिल्यानंतर रिॲक्टंटला किती इलेमेंट्स आहेत, सोडियम किती आहे 1, ऑक्सिजन किती आहे 1, नंतर हायड्रोजन किती आहे, हायड्रोजन 1, पहिले लिहिले 1, नंतर हायड्रोजन परत किती आले 2 इक्वल टू 3, नंतर सल्फर 1, अगेन ऑक्सिजन 4, सो 1 + 4 5. हा जो रिॲक्टंटचा आणि प्रोडक्टचा जो टेबल आहे थोडा मोठाच करायचा आणि इच इलेमेंट शुड बी रिटन प्रॉपरली. 1 + 4 5, 1 + 2 3. तुम्हाला बुकमध्ये डायरेक्ट दिलेले आहेत, त्यामुळे ते 3 कुठून आले ते कळत नाही. सो बी अवेअर अबाउट इट. सो 1 + 4 = 5. वाय ऑक्सिजन इज 1 + 4, दिस वन इज 1 अँड दिस वन इज ऑक्सिजन. आलं लक्षात. So 1 + 4 5. Again, while we are going towards the product, in product Na2, this one is a Na2. So Na2, sulfur 1, oxygen 4. So we are going to write down here 4. Okay, then hydrogen 2 and oxygen 1. So 4 + 1 5. बरोबर. So हे आलं तुमचं प्रोडक्ट. मग चेक करतोय आपण, इथं मी स्टार मार्क केलेले बघा, हे 5 आहे आणि हे पण 5 आहे, इग्नोर इट. हे 1 आहे, हे पण 1 आहे, इग्नोर इट. इथं इतकं करून चुकलं की हे दोघं म्हणजे सोडियम आणि हायड्रोजन, these are the elements which are unbalanced or not equal, which are not equal. So how to manipulate, trial error or whatever you are going to use the word, how to balance it. Then third rule is there. और step 2 मध्ये मी हे A लिहून दिलेले तुम्हाला. What was that? फर्स्ट आपण बॅलन्स आहे की नाही ते चेक केलं. ए मध्ये आलं इफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट हॅव सेम ॲटॉमिक नंबर सो इक्वेशन इज बॅलन्स्ड. जर का दोघं सेम आहे तर आपण त्याला काय म्हणतोय, इक्वेशन इज बॅलन्स. बट जर का ते बॅलन्स नाही आहे, डोंट हॅव द सेम ॲटॉमिक नंबर, नॉट सेम इलेमेंट, देन व्हॉट हॅपन, इट्स अन अनबॅलन्स. जर बॅलन्स असलं तर पूर्ण इथं संपून जाईल कॅल्क्युलेशन, पण अनबॅलन्स आहे म्हणून आता आपल्याला पुढे जावं लागतं. तर नेक्स्ट स्टेप काय आहे, पहिले चेक करायचं की बॉन्ड. हे बघा, सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन टोटल 3 त्या कंपाऊंडमध्ये 3 एलिमेंट्स आहेत. इथं 2 हायड्रोजन, 1 सल्फर अँड ऑक्सिजन 4. टोटल किती आले 7. देन सोडियम 2, सल्फर 1, ऑक्सिजन 4, अगेन 7. अँड इथं 2 and 1, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1, 3. सो फर्स्ट स्टेप काय म्हटलेलं आहे त्यांनी की जिथं मॅक्झिमम कंपाऊंडमध्ये मॅक्झिमम नंबर्स आहेत ते चेक करायचं. ते चेक केलं की आपल्याला इतकं माहिती आहे आता की ह्या दोघांनाच आपण व्यवस्थित कम्पेअर करायचं आहे. H2 जर आपण हायड्रोजन चेक केलं तर हायड्रोजनमध्ये रिॲक्टंटला 3 आहे, प्रोडक्टला 5 आहे. अँड इफ वी आर गोइंग टू चेक आउट द टेबल ऑफ 3 or 5, 5 1 the 5, it means 3 doesn't going to be inserted in table of 3. But while writing down the table of 3, 3 1 the 3, 3 2 the 6,
again the same problem is occurring. So try to check out that both of them are in the same table. So here we are able to easily find out that sodium 1 on a reactor and product 2. Then what we are going to find out again, once again the same thing is again we are going to find out की while changing the compound. आता बघा जर तुम्ही मी काल हा उदाहरण पण काल क्लासमध्ये दिला होता. काय होता तो उदाहरण की आपण जर का चहा बनवतोय दुर्वेश समजा आपल्यासाठी, हे की नाही दुर्वेश, मग तो ज्या चहा बनवतोय तो ज्या चहाचं कंटेंट चेंज करेल तर फक्त चहाच चेंज होतो का दुधासोबत पण छेडछाड होते, चव बदलते ना. प्रत्येकाची चहा बनवण्याची स्टाईल वेगळी असते. मग ते इव्हन ब्रँड असतो चहाचा त्यात पण फरक पडतो. तर एक इलेमेंट पूर्ण इलेमेंट्सला इफेक्ट करत आहे. मग सोडियम सोबत कोणते कोणते आहेत इथं जर आपण बघितलं NaOH परत लिहून देतोय प्लस H2SO4 आणि इथं काय तुमचं Na2SO4 प्लस H2O ही इक्वेशन आहे समजा. मग इथं 2 आहे, 2च्या टेबलमध्ये तो 1 नाही येणार. मग आपण काय केलं 1च्या टेबलमध्ये 2 कसं येणार तर या पूर्ण कंपाऊंडला आपण मल्टिप्लाय करूया. जसं मी तुम्हाला 2 मिनिटं पहिले थोडंसं काय सांगितलं सर्व गोष्टी की चहा काय वगैरे वगैरे. आय डोंट नो चहा हे बरोबर आहे की नाही तुम्हाला पण कळतंय का की चहावरून काय उदाहरण सांगायची इच्छा आहे माझी, येस और नो. हां ते पॉझिटिव्ह इंटेन्शन समजा, नाही तर त्याच्यात अजून तुम्ही म्हणणार अरे चहा कुठून आला. अरे चहा कुठूनच येत नाही मित्रा, जे आपण बघितलेलं असतं ते लवकर कळतं म्हणून एक चहाचं उदाहरण देत आहे. तर आपल्याला जर सोडियम चेंज करायचं आहे तर सोबत काय काय चेंज झालं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन पण चेंज झालं. एका घटकाचा परिणाम दुसऱ्या घटकावर तिथं होत आहे. परत हे बॅलन्सिंग केलं मॅक्झिमम आणि आपण काय केलं सोडियमचे 2 इलेमेंट आहेत, सल्फरचे 1 आहे, ऑक्सिजन 4 आहे. तर हे टोटल 7 आहे, हे टोटल 7 आहे. सिलेक्ट एनी वन. मग आपण काय केलं बुकमध्ये दिलेलं आहे कॅल्क्युलेशनने सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे त्याचं आपण टॉईसने मल्टिप्लिकेशन केलं आणि टॉईसने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा टेबल तयार होतो आहे. कोणता टेबल तयार होतो आहे परत तोच. तर आपण जर इथं इलेमेंट घेतले कोणते कोणते इलेमेंट आहे सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर हे इलेमेंट आले. इथं रिॲक्टंट अँड अगेन प्रोडक्ट. मी खालचं नाही घेते इथं परत लिहून दाखवतोय जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे. बघा मग बघा सोडियम हे पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय झालेले आहे. सोडियम किती आले 2, ऑक्सिजन किती आले मग ऑक्सिजन 2, परत हायड्रोजन किती आहे 2. ओके परत हायड्रोजन 2, सल्फर किती आहे 1, परत ऑक्सिजन किती ॲड झाले 2 + 4 6. इथं हायड्रोजन किती आहे हाय करायला का नाही, हे 2 आणि हे हायड्रोजन नाही बरोबर आहे 2 and 2 4. आता आपल्याला परत बॅलन्सिंग करावी लागते कारण आपल्याला ही प्रोसेस केव्हापर्यंत करायची आहे जेव्हापर्यंत बॅलन्सिंग वी हॅव टू डू अंटिल द इक्वेशन दॅट इज रिॲक्टंट अँड प्रोडक्ट आर नॉट गोइंग टू बी बॅलन्स्ड. सो इथं अगेन सोडियम 2 इट मीन्स सोडियम इज नाउ बॅलन्स्ड. सल्फर 1, ऑक्सिजन 4, हायड्रोजन 2, अगेन ऑक्सिजन +1. ओके आता इथं काय झालं की आपण सोडियम आणि हायड्रोजन हे 2 अनबॅलन्स होते. आता यात कोणते कोणते अनबॅलन्स झाले हायड्रोजन आणि ऑक्सिजन अनबॅलन्स होऊन गेलं. इथं काय अनबॅलन्स झालं हे अनबॅलन्स होऊन गेलं. मग आता करायचं काय पुसून घे. मग आपण हे वरची आपण स्टेप लक्षात ठेवली. मी काय करतोय आता सोडियम हायड्रॉक्साईड प्लस H2SO4. आता बघा हे पण ॲज इट इज घेतलं Na2SO4
आणि इथं जर आपल्याला जर चेक केलं एच आणि ओला प्रॉब्लेम आहे. कशाला प्रॉब्लेम आहे? एच आणि ओला. तर मी काय करतो इथं टॉईस H2. हे बघा इथं लिहिलेलं आपण टॉईस NaOH H2SO4 Na2SO4 टॉईस H2O घेऊन येतो. काय घेतलं? टॉईस H2O. आणि मग आता आपण कम्पेअर करायला जाऊया. परत इलेमेंट घेतले रिॲक्टंट इक्वेशन चेक करून घ्या. बरोबर आहे का? बरोबर. आता आणि फायनल स्टेप ही बुकमध्ये दिलेली नाही. NaOH आणि S. मग सोडियमचे किती एलिमेंट आहेत? 2. ऑक्सिजनचं किती आहे? 1. हायड्रोजन 1. परत हायड्रोजन 2. सल्फर 1. ऑक्सिजन अगेन 4. ओके 5. सर यस बेटा. ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स. हो ऑक्सिजन सॉरी हे सोडियम 2 ऑक्सिजन 2. ऑक्सिजन किती? 2 आणि हायड्रोजन 2. इट मीन्स हे 6 and 4 आहे. थँक्यू पुष्पराज. देन सोडियम 2 बिकॉज आपण हे रिॲक्टंट यूज केलं नव्हतं तर हे ॲज इट इज ॲक्च्युली तर कॉपी व्हायला पाहिजे. हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. आपण कुठे चेंज केलं आहे? फक्त प्रोडक्टला. तर रिॲक्टंट कॅरी करायला हवं होतं. आपण ते जास्त डिटेलच्या चक्करमध्ये गेलो. सोडियम किती आले? 2. सल्फर किती आहे? 1. ऑक्सिजन किती आहे? 4. ओके हे झालं. आता हे टॉईस H2O आहे तर H2 2 into 2 4. सो हायड्रोजन 4. 2 into ऑक्सिजन टॉईस 4. So if we are going to check out here, then sodium 2 2, oxygen 6 6, hydrogen 4 4, and sulfur 1 1. So this one is a trial and error method. Sometimes things are going to be opposite side. Means you are not able to find out the particular element to which you have to compare. Though continue that particular trial and error. Till what time you have to compare it? Till you are not able to balance it. At last it is going to be balanced. It's a fixed nature. Okay? आणि त्यांनी दिलेली जी इक्वेशन दिलेली it means it should be going to be compared, balanced. आणि एकदमच वेगळे घटक तर कम्पेअर करत नाही ना आपण. तर पेपरात जर दिलेलं आहे the given is in a paper, it means it's going to be balanced, and the word given is trial and error. Probably they completed the step in one step. We take 4 steps, but it is going to be complete. आलं लक्षात? ओके.